काल रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर IPLचा थरार सुरू होता। मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात निकराची लढाई सुरू असताना मैदानातील गॅलरीत अशा एका व्यक्तीची उपस्थिती दिसली जिने ठाण्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप घडवून आणलाय। त्या व्यक्ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेतील MIMची वादग्रस्त नगरसेविका सहर शेख। गेल्या 24 तासांपासून सरकारी यंत्रणा आणि पोलिसांना गुंगारा देणारी नॉट रिचेबल असलेली सहर शेख मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसली। इतकंच नाही तर तिने इंस्टाग्रामवर एक सूचक स्टोरी शेअर करत आपल्या विरोधकांना थेट आव्हान दिले। गेम ओव्हर म्हणत तिने जे गाणं पोस्ट केलंय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा धूर उडालाय। जी सहर शेख कायदेशीर कचाट्यात सापडलीये ती इतकी निर्धास्त कशी? सहर शेख हिने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीची सध्या समाज माध्यमांवर प्रचंड चर्चा आहे। स्टेडियमच्या गॅलरीतून शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये सहर हिने गेम ओव्हर असं लिहिलंय। त्यासोबतच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कितनी कहानी बनी, कितना तमाशा हुआ हे गाणं जोडून तिने जणू आपल्या विरोधकांना डिवचले। ठाण्यात तिच्या विरोधात चौकशी सुरू असताना ती बेपत्ता असल्याचं बोललं जात असताना अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दिसल्याने प्रशासन आणि तक्रारदारांच्या भुवया उंचावल्यात। या व्हिडिओतून त्या नेमकं कोणाला उत्तर देत आहेत, त्यांचा गेम ओव्हर कोणासाठी आहे यावरून आता चर्चेला उधाण आलंय। सहर शेख हिच्यावर आरोप आहे की तिने निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला हा बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलाय। तक्रारदार सिद्दीकी फराह सबाब अहमद यांनी या प्रकरणी दाद मागितली आहे। सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत। कायद्यानुसार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना जातीचा दाखला मिळवण्यासाठी नमुना 10 वापरणं अनिवार्य असतं। मात्र आरोप असा आहे की युनुस शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करत नमुना 8चा वापर केला, जो केवळ महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांसाठी असतो। याच कागदपत्रांच्या आधारे सहर शेख हिने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवलं आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली। ठाणे तहसीलदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे। 18 मार्च रोजी झालेल्या सुनावणीला युनुस शेख आजारी असल्याचं कारण सांगून गैरहजर राहिले। मात्र त्यानंतर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात। सर्वात मोठा आक्षेप आहे सहर शेख यांनी सादर केलेल्या जात दाखल्याच्या शीर्षकात महाराष्ट्र शासन असा उल्लेखच नाहीये। शिवाय वडिलांच्या नावात तफावत असणं, उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसणं आणि स्थलांतरित अधिनियमातील कलमांचं उल्लंघन करणं अशा अनेक बाबी तहसीलदारांच्या अहवालात समोर आल्यात। ठाण्याच्या रहिवासी असतानाही त्यांनी मुंबईतून दाखला का मिळवला या हेतूवरही आता संशय व्यक्त केला जातोय। सहर शेख यांचा राजकीय प्रवास अत्यंत आक्रमक राहिलाय। मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून त्यांनी MIMच्या तिकिटावर विजय मिळवला। या विजयानंतर त्यांनी शरद पवार गटाचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असा सवाल करत एक प्रसिद्ध डायलॉग मारला होता। कैसा हराया? युनुस शेख एकेकाळी आव्हाडांचे कट्टर कार्यकर्ते होते, पण नंतर त्यांनी MIMची वाट धरली। तेव्हापासून मुंब्र्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली। आता सहर शेख अडचणीत सापडल्यानंतर त्यांचे विरोधक पुन्हा सक्रिय झालेत। जर हा जातीचा दाखला अवैध ठरला तर सहर शेख यांचं नगरसेवक पद तर जाईलच, शिवाय त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो। दुसरीकडे MIM पक्षाने सहर शेख यांची पाठराखण केली आहे। MIMचे गटनेते सैफ पठाण यांनी दावा केलाय की निवडणूक आयोगाकडे सादर केलेली सर्व कागदपत्र अधिकृत आहेत। विरोधक केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप करत असून लवकरच या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि आम्ही कायदेशीर लढाई जिंकू अशी भूमिका पक्षाने घेतली। सध्या सहर शेख यांचा वानखेडेवर क्रिकेटचा आनंद घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असला तरी त्यांच्या डोक्यावर कायदेशीर टांगती तलवार कायम आहे। ठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आता अंतिम अहवाल सादर झाला असून यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकीकडे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आणि दुसरीकडे गेम ओव्हर म्हणत दिलेली आव्हानं, यामुळे हे प्रकरण आता केवळ प्रशासकीय राहिलेलं नसून ते प्रतिष्ठेची लढाई बनलंय। सहर शेख यांचं नगरसेवक पद वाचणार की त्यांना पाय उतार व्हावं लागणार हे येणारा काळच ठरवेल। दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा।